हाय फ्रेंड्स, आय एम अश्विनी। सध्या कॉलेजेसला सुट्टी आहे। कॉलेजला जाणारी मुलं सगळ्यात जास्त मिस करत आहे ती कॉलेजच्या बाहेर मिळणारी तिखट अशी नूडल्स फ्रँकी। चला तर मग बघूया ही नूडल्स फ्रँकी कशी करायची। त्याच्यासाठी लागणारे इंग्रेडिएंट्स आहेत, यासाठी मी अर्धा मैदा आणि अर्धा वाटी कणिक घेतला आहे। त्यात चिमूटभर मीठ, थोडंसं तेल, अगदी अर्धा चमचा एवढं तेल घालून याची नरम अशी, जसं आपण चपातीसाठी भिजवतो तसं कणिक मळून घ्यायचं आहे। त्याला चांगल्याने मळून घ्यायचं आहे। यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण मैदा किंवा पूर्ण कणकेची सुद्धा फ्रँकी पोळी बनवू शकता। तुम्ही बघू शकता किती छान नरम मी कणिक भिजवून घेतलेली आहे। याला तेल लावून 10 मिनिटं साईडला ठेवायचं। मी पॅन गरम करायला ठेवलाय, त्याच्यात अगदी थोडंसं तेल टाकलं आहे। त्यात अगदी 1-2 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून टाकलेल्या आहे। खूप नाही, 1-2 बऱ्याच होतात। नंतर बारीक चिरलेली पत्तागोबी, बाकीची पत्तागोबी मी बाजूला ठेवली आहे। थोडा कांदा घालून घेतला आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात गाजर आणि कांद्याची पात पण ऍड करू शकतात। थोडंसं याला टॉस करून घेऊ। मग उकडून थंड केलेल्या नूडल्स मी त्याला उकळून झाल्यावरती तेल लावून घेतलं होतं। आता मी याच्यात चिकन चिली मसाला ऍड करते आहे। चिंग्सचा वापरते आहे। तुम्ही याच्या जागी शेजवान मिरॅकल मसाला किंवा चाउमीन मसाला पण ऍड करू शकता। 1 ते 1.5 चम्मच आपण ऍड करूया। आता मी याच्यात अर्धा टीस्पून एवढा सोया सॉस घालते। मीठ घालायची गरज नाही आहे, कारण की आपण जो मिरॅकल मसाला वापरला आहे त्यात ऑलरेडी मीठ असतं। मी याच्यात अगदी चिमूटभर एवढा खायचा रंग ऍड करते आहे। व्हिडिओमध्ये ते दिसायला बरं दिसतं म्हणून मी खायचा रंग ऍड करते, नाही तर सहसा खायचा रंग वापरणं टाळावा। थोडीशी कोथिंबीर, तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात थोडंसं कांद्याची पात बारीक चिरून पण ऍड करू शकता। आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून मी याची पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे। थिनच पोळी पाहिजे, कारण की फ्रँकीची चपाती ही थोडीशी चुवी असते, खूप जास्त नरम नसते। आता याला दोन्हीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर तुम्ही या अर्ध्या कच्च्या भाजलेल्या चपात्या सकाळीच बनवून ठेवून संध्याकाळी याच्यापासून फ्रँकी बनवू शकतात। इवन या चपात्या 1 महिनाभर फ्रीजरला व्यवस्थित राहतात। चपाती व्यवस्थित दोन्हीकडनं भाजून घ्यायची आहे। बटर लावायचं आहे। बटर लावायत नो कंजूसी, कारण की स्ट्रीट स्टाईल फ्रँकी म्हटलं तर त्याच्यात बऱ्यापैकी बटर हा आलाच। मी छान असं दोन्हीकडनं बटर लावून याला भाजून घेणार आहे। सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे सगळेजण बाहेर जाऊन खायला जरा घाबरतात। नंतर पण काही दिवस आपल्याला जरा भीतीच वाटेल, त्यामुळे असे नवीन नवीन पदार्थ घरीच करून बघा, सोपं आहे। आता या चपातीला शेजवान चटणी लावून घेऊया। ही शेजवान चटणी मी घरी बनवलेली आहे। थोडंसं अगदी मेयोनीज ऍड करायचं आहे, खूप नाही। आणि याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्या। लवकरातच मी ही शेजवान चटणीची रेसिपी पण शेअर करेल। आता याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली पत्तागोबी, अगदी बारीक चिरून घ्यायची आहे पत्तागोबी आपल्याला। आता यावर आपण तयार केलेली नूडल्स ठेवून घेऊ। सेंटरला ठेवायची, म्हणजे रोल करायला सोपं जाईल। थोडीशी अजून ऍड करूया। आता यावरती बारीक चिरलेली पत्तागोबी, कांदा
आणि जर वाटलंस तर तुम्ही कांद्याची पात पण ॲड करू शकता। थोडासा चाट मसाला टाकते कारण की फ्रँकी मसाला आणि चाट मसाला नियर अबाउट सेमच असतो। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची। आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यावरती बऱ्यापैकी मेयोनीज ॲड करून मेयोनीज फ्रँकी सुद्धा बनवू शकता। आणि आता याला घट्ट असं टाईट रॅप करून घ्यायचं आहे आणि बटर पेपरनी पुन्हा रॅप करून घेऊ, म्हणजे जेणेकरून कॅरी करायला सोपं जाईल। तुम्ही बघू शकता आपली नूडल्स फ्रँकी तयार आहे। दिसते ना अगदी जसं स्ट्रीटवरती किंवा कुठल्याही स्ट्रीटच्या शॉपवरती मिळते तशी। नक्की करून बघा ही नूडल्स फ्रँकी। बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं असतं। तुम्हाला आजची फ्रँकी आवडली असेल तर नक्की त्याला लाईक द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रेसिपी आली की नोटिफिकेशन पहिले तुम्हालाच मिळेल। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।